नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार जीवामृतची कमाल. हे बघा, आमच्याकडे असे लिंबू लागलेले आहेत. हे चांगले लिंबू लागलेत आणि त्यांची वाढ बघा. जीवामृतमुळे एक एक लिंबू खूप असा मोठा झाला आहे असा एकदम. हे बघा, हा लिंबू बघा, त्याची वाढ बघा केवढी झाली. लिंबाची वाढ खूप मोठी झालेली आहे जीवामृतमुळे. त्यामुळे जीवामृतने त्या साईडला त्याला तिकडे पण आहेत. हे बघा, इथे बघा, हे बघा, हे किती मोठी मोठी लिंब लागलेली आहेत. हे सगळी जीवामृतची कमाल आहे. त्यामुळे तुम्ही जीवामृत वापरा आणि कमाल बघा. म्हणजे आधी माझ्याकडे असे छोटे छोटे लिंबू व्हायचे, पण मी त्यापासून 4 वेळा फक्त जीवामृत वापरलं आणि 4 वेळा जीवामृतने ह्याचा प्रकार चांगला झाला. बघा, एवढे चांगले झाले लिंबू, मोठे मोठे, एवढे मोठे लिंबू झाले. असं मला काढून दाखवतो एक, मला एक काढून द्या एक. माझा बघा मित्र महादेव, तो तुम्हाला एक मोठासा लिंबू काढून दाखवेल. हा काढा, हा इथे मोठा आहे बहा, या साईज मोठे आहेत की बघा. हे आता हे खालती लागलेले आहेत आणि आता फुलं परत आलेले, फुलं 2दा-3दा फुलं येतात आहेत. हा भर खूप चांगला, हा बघा, हा लिंबू पाडला आहे. साईज बघा, हां साईज बघा केवढा मोठा लिंबू आहे. आधी एवढे छोटे यायचे लिंबू, आता जरा मोठे यायला लागले लिंबू. साईज जीवामृतने हा फरक पडतो, चांगला फरक पडतो. जसं आता मी हा पण याचे पण लावणार आहेत, शेवगाचे पण झाड लावणार आहेत. मला हे सगळं साफ करायचं आहे. या नोव्हेंबरच्या 10 तारखेच्या आधी मी सगळं साफ करून इथे पूर्ण शेवगाची लागवड करणार आहे. तर ही शेवगा मी आणले सोलापूरवरून. अशोक बांगे सर आहेत, त्यांच्याकडून मी बिया घेतल्यात. त्या बिया मी पहिला त्यांचं बीजकरण करणार आहे त्यांचं, आणि मग त्यांना त्यांची लागवड करणार. तर त्यांना खड्डे पाडायचे मला. तर ह्या जी जागा आहे इथून, म्हणजे ह्या फणसापासून ते खालपर्यंत अशी 50 मीटर आहे आणि अशी 42 फूट आहे जवळजवळ. म्हणजे मला तसा मी अंदाज काढला तर 5 चौकी 200, म्हणजे जवळजवळ 150 तरी झाडं बिया लागतात. 150 तरी झाडं लागतात. 150 झाडांचा मी आता सध्या प्रयोग करणार आहे, जीवामृत टाकून करणार आहे. तर जीवामृत टाकतो त्या आधीपासूनच, तर त्याचा प्रयोग मी आता सुरू करणार आहे. धन्यवाद. शेव करायला कुठं